नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। मग सर आता यामध्ये आम्ही काय काय चेक करावं? दुसरी गोष्ट, सर आम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे तर आम्हाला समजलंच नाही। तिसरी गोष्ट, सर यामध्ये थोड्याशा काही चुका झाल्या हो, आता आम्ही काय करावं? चौथी गोष्ट, सर आम्ही अजून डिप्लोमाचा फॉर्मच भरला नाही, आता आम्ही काय करावं? पाचवी गोष्ट, सर आमची डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले नाही, आम्ही पेमेंटच केलं नाहीये, सर आमची कॅटेगरी चुकली आहे, किंवा सर्व 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 म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट संदर्भात जे पण काही तुमच्या मनात प्रश्न असेल ना, जे पण डाउट्स वगैरे असेल ना, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करणार आहे। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडेल, बरोबर आहे। आणि बघा तुम्हाला जर समजा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर तुमचं नाव आलेलं नाहीये तर हे का नाही आलं, या सर्व गोष्टी टोटल तुमच्या मनातले जे 10 प्रश्न आहे ना, हे 10च्या 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुमची शंका दूर करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। वाटल्यास एक काम करा, तुम्ही आमचं फ्री डेमो लेक्चर बघा पहिले, बरोबर आहे। बघा आपलं प्ले स्टोर वर जा, प्ले स्टोर वर असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल विनीत ट्युटोरियल, हे डाउनलोड करून घ्या। आणि बघा फर्स्ट सेमिस्टरचा जो कॉम्बो आहे म्हणजे मॅथ्स 1 आहे, M1 ज्याला बेसिक मॅथमॅटिक्स म्हणतात, इंग्लिश आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बरोबर आहे। किंवा हे संपूर्ण जे आपले फर्स्ट सेमिस्टरचे जे विषय आहे ना, हे सर्व अवेलेबल आहे फक्त आणि फक्त 1899 मध्ये। आणि जर तुम्हाला वाटतं की अजून डिस्काउंट पाहिजे, तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून, बघा ही आमचा हेल्पलाईन नंबर आहे, यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल नका करा, कारण कॉल पॉसिबल नाही होत सर्वांचे, बरोबर आहे। तर यांना मेसेज करा, तुमचे जे पण काही डाउट्स वगैरे असेल, ही हेल्पलाईन नंबर, ही हेल्पलाईन टीम तुमची डाउट्स वगैरे सॉल्व्ह करून देईल, ठीक आहे ना। चला असो, आणि बघा ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला हा कॉम्बो मिळून जाईल, म्हणजे सर्व जे विषय आहे ना, चारही विषय हे 1899 पेक्षा सुद्धा कमी याच्यात तुम्हाला मिळून देईल, काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे ना। चला असो, तर बघा आजचा आता आपला विषय असा आहे की आता समजा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नेमकी कशी चेक करावी। तर बघा सर्वात पहिले आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, बरोबर आहे। ती संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगतो की काय काय चेक करायचंय। दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचं नावच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं नाहीये, याचा अर्थ काय, एक तर तुमचं पेमेंट राहिलं असेल, किंवा तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशन राहिलं असेल, फॉर्म कन्फर्मेशन राहिलं असेल, बरोबर आहे। जे पण काही बाकी असेल ना, तर हे 4 तारखेपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, बरोबर आहे। बघा उद्या आणि परवा 3 आणि 4 हे 2 दिवस तुम्हाला दिलेले आहे बेटा। या ठिकाणी तुम्ही जा, कॉलेजला जा, जवळील कोणत्याही डिप्लोमाच्या कॉलेजला जा आणि त्यांना सांगा की सर असं असं आमचा प्रॉब्लेम झालेला आहे, आमचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाही, तर आम्हाला योग्य तो सल्ला द्या। ते प्रॉपर तुम्हाला गाईड वगैरे करतील, कारण आता वेळ ही नाहीये की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मग मी तुम्हाला सांगेन, मग तुम्ही बसशाल, तर वेळ नाहीये। लगेच उद्या जा, कॉलेजला जा, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जाशाल सर्व पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जा, त्या ठिकाणी त्यांना सांगा असं असं आहे, आम्हाला प्रॉपर करून द्या, ते तुमची नक्की मदत करतील, ठीक आहे ना। तर पहिल्या गोष्टी तुम्हाला उत्तर मिळालं असेल की जर नाव नसेल, त्याचा अर्थ तुमचं पेमेंट बाकी असेल किंवा डॉक्युमेंट्स काही ना काही बाकी असेल, बरोबर आहे, ते एकदा जवळ जाऊन तुम्ही चेक करून घ्या। दुसरी गोष्ट, तर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आम्ही चेक केली समजा, बरोबर आहे, तर चेक केल्यानंतर काही चुका आम्हाला आढळल्या, म्हणजेच काय की समजा जेंडर चेंज झालेलं होतं, किंवा आमची कॅटेगरीज वेगळी दाखवत आहे, बरोबर आहे, म्हणजे ऍडमिशन कॅटेगरी वेगळी आणि कॅन्डिडेट कॅटेगरी वेगळी, ह्या दोघी वेगवेगळ्या दाखवत आहे, बरोबर आहे। तर ह्या ठिकाणी हे जे पण काही प्रॉब्लेम येत आहे, जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्हाला ग्रेव्हियन्स फाईल करावं लागेल। काय फाईल करावं लागेल? ग्रेव्हियन्स। आता एवढं करण्यापेक्षा मला असं वाटतं सरळ ज्याच्यामध्ये ज्याचे काही मिस्टेक वगैरे आढळत आहे, डेट ऑफ बर्थ चुकीची टाकली गेलेली आहे, 10वीचे मार्क चुकीचे येऊन गेलेले आहे, जे पण काही तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जे पण काही माहिती तुम्हाला चुकीची आढळली, तर गुपचाप सरळ दुसऱ्या दिवशी कॉलेजला जा आणि त्यांना सांगा की सर असा असा आमचा प्रॉब्लेम आहे, प्लीज आम्हाला मदत करा, आम्हाला सॉल्व्ह करून द्या। नक्की ते गाईड वगैरे तुम्हाला करतील, 100% गाईड वगैरे करतील, बरोबर आहे। म्हणजे एक गोष्ट समजली तुम्हाला की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती चेक करायची आहे, आणि त्या माहितीमध्ये कोणताही समजा चुकीचापणा आढळला, छोटासा जरी असेल, तुम्ही म्हणता की जाऊ द्या सर एवढंच आहे, काय जात बसू मी एवढं कॉलेजला, नाही असं करू नका माझ्या विद्यार्थ्यांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जा कॉलेजला जा आणि त्यांना सांगा सर इथे हे आमचं चुकीचं टाकलं गेलेलं आहे, याला करेक्ट करून द्या। लगेच ते तुमचा फॉर्म अनलॉक करतील, बरोबर आहे, योग्य ते डॉक्युमेंट सबमिट करून ते काय करतील, व्हेरिफिकेशनला पाठवून देतील, आणि तेच लगेच तिकडून व्हेरीफाय सुद्धा करून देतील, म्हणजे तुमचं काम सॉल्व्ह। कारण एक सांगतोय की फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काहीच बदल होत नाही, हे लक्षात ठेवा। फायनल मेरिट लिस्ट लागली की त्यानंतर तुमच्या याच्यात काही चेंज होऊ शकणार नाही, तुमची जी पण कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्येच तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल,
म्हणजे बघा ऍडमिशन कॅटेगरी बघा काही विद्यार्थ्यांची समजा तुमची ओबीसी कॅटेगरी असून सुद्धा ऍडमिशन कॅटेगरीमध्ये ओपन येत आहे, बरोबर आहे. मग अशा विद्यार्थ्यांना ओपनलाच ऍडमिशन घ्यावं लागेल. तर लक्षात ठेवा जे पण काही तुमचे बदल असेल, जे पण काही मिस्टेक असेल त्या लवकरात लवकर उद्या कॉलेजला जाऊन करेक्ट करून घ्या, ठीक आहे ना. चला इथपर्यंत तुम्हाला समजलं. आणि हो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही डिप्लोमाचे ऍडमिशन फॉर्म भरले नसेल यांसाठी एक खुश खबर आहे, तुम्हाला एक अजून चान्स दिला गेलेला आहे. तर 4 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा ऍडमिशन फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म परत भरू शकता, डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून लगेच व्हेरीफाय सुद्धा करू शकता. तर बघा लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरला नाहीये लवकरात लवकर फॉर्म भरा. दुसरी गोष्ट ज्यांनी अजून पेमेंट केलेलं नाहीये, पेमेंट अडकलंय, बरोबर आहे, ज्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नावच नाहीये, लवकरात लवकर जा आणि आपलं संपूर्ण फॉर्म भरून घ्या, पेमेंट व्यवस्थित करून घ्या, कन्फर्मेशन वगैरे सर्व काही करून घ्या, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला जे पण काही करायचं आहे ना हे 4 तारखेच्या अगोदर करायचं आहे. उद्याची 3 आणि परवाची 4 या 2 दिवसात तुम्हाला संपूर्ण गोष्टी अपडेट करायच्या आहे. कारण एकदाची का फायनल मेरिट लिस्ट लागली की नंतर बेटा मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो बेटा, नंतर काहीच नाही होत. माझ्या बघा तुमचे जे पालक वगैरे जे हा व्हिडिओ बघत असेल तर पालकांनो माझा एक सप्रेम नमस्कार तुम्हाला, की तुमच्या विद्यार्थ्याचा संपूर्ण डाटा एकदा चेक करून घ्या आणि चेक केल्यानंतर जर तो सर्व काही व्यवस्थित असेल ना एकदम निश्चिंत होऊन मस्त एन्जॉय करा, ठीक आहे ना. कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर जो फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर कॅपराऊंडचे फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे. म्हणजे जे कॉलेजेसची नावं, ब्रांचेसची नावं जी आपल्याला टाकायची आहे ना तिला थोडा अजून वेळ आहे, त्याला थोडासा अजून वेळ आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. ज्यांचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे, संपूर्ण माहिती बरोबर आहे, त्यांनी एकदम निश्चिंत राहा, मस्त राहा, कुठे जायची गरज नाहीये. आणि हो, सायबरवरून प्रिंट काही काढायची गरज नाही, ठीक आहे ना. चला तर आता आपण जाणून घेऊया संपूर्ण प्रोसिजर की कशा प्रकारे आपल्याला फॉर्म वगैरे फिलअप करायचा आहे, बरोबर आहे. चला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म ज्यांनी भरला नसेल तर अजूनही वेळ आहे. 4 तारखेपर्यंत आपला फॉर्म भरून कन्फर्मेशन व्हेरिफिकेशन वगैरे करून घ्या, ठीक आहे ना. चला तर भेटूया. आता आपण डायरेक्ट जाऊया आता आपल्या रेकॉर्डिंगवर, आपण स्क्रीनवर जाऊया की कशा प्रकारे आपल्याला हे कन्फर्मेशन चेक करायचं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशा प्रकारे चेक करायची आहे, ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नेमकी कशी चेक कराल, तर सर्वात आधी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन झालेली दिसेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला या ठिकाणी कुठेही जायची गरज नाही, तुम्ही मोबाईलवरून सुद्धा चेक करू शकता. याची प्रिंट घेण्याची गरज नाहीये, तुम्हाला कुठेही सायबर कॅफेवर जाण्याची गरज नाहीये, हे फक्त मोबाईल मधून तुम्ही चेक करायचं आहे, ठीक आहे ना. चला या ठिकाणी आल्यानंतर सर्वात खालती बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस, ठीक आहे ना. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं. बघा लेफ्ट ऑप्शनला दिसत असेल लेफ्टला चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस, तर या न्यू दिसतं ना, यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारची विंडो समोर ओपन झालेली दिसेल. मग या ठिकाणी तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन आयडी टाकायचं आहे, बरोबर आहे. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ डेट टाका, मंथ टाका आणि तुमचं इयर टाका, ठीक आहे ना. डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायचं आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे, बरोबर आहे. तर हे केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारची विंडो ओपन झालेली दिसेल, बरोबर आहे. चला मग या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन आयडी या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव दिसेल. आता हे संपूर्ण नाव 10वीच्या मार्कशीट नुसार आहे की नाही हे एकदा तुम्ही चेक करून घ्या, ठीक आहे ना. आता बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला काय काय चेक करायचं आहे तर हे थोडं समजून घ्या. बघा सर्वात पहिले जेंडर एकदा चेक करून घ्या की मेल आणि फिमेल बरोबर आलेला आहे किंवा नाही. कारण बऱ्याचशा वेळेस त्यांच्याकडून सुद्धा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो, ठीक आहे ना, किंवा आपल्याकडून सुद्धा भरताना प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट डेट ऑफ बर्थ प्रॉपर आहे की नाही हे चेक करा, हे खूप महत्त्वाचं मॅटर करते बरं. चला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कॅन्डिडेट कॅटेगरी आणि ऍडमिशन कॅटेगरी, म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी ऍडमिशन घेत आहात ओपन, आणि डीटीने जो फॉर्म तुमचा अप्रूव्ह केलेला आहे तर त्यांनी तुमचा फॉर्म कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्रूव्ह केलेला आहे तर हा सुद्धा ओपन आहे. बघा जर या ठिकाणी तुमची कॅटेगरी ओपन असेल तर ऍडमिशन कॅटेगरी सुद्धा ओपन असली पाहिजे. जर तुमचं कॅन्डिडेट तुमची कॅटेगरी जर एससी असेल तर इकडे पण एससी पाहिजे, ओबीसी असेल तर इकडे पण ओबीसी पाहिजे. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर डॉक्युमेंटेशन अपलोड केलेले नाही तर या ठिकाणी त्यांचं कॅन्डिडेट कॅटेगरी येतं ओबीसी पण ऍडमिशन कॅटेगरी ओपन येतं. तर असं व्हायला नको. जी तुमची कॅटेगरी असेल इथे पण तीच पाहिजे, इथे पण तीच पाहिजे, हे समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, जी तुमची प्रॉपर कॅटेगरी वगैरे असेल ना एससी एसटी ओबीसी जी पण काय असेल इथे पण तीच पाहिजे, इथे पण तीच पाहिजे, ठीक आहे ना, हे महत्त्वाचं. त्यानंतर बघा हे हँडिकॅप वगैरे जे तुम्ही भरलं होतं हे प्रॉपर व्यवस्थित आहे की नाही एकदा चेक करून घ्या. त्यानंतर TFWS ला EWS ला तुम्ही अप्लाय केलेला आहे का, हो असेल तर हो, नाही असेल तर नाही. TFWS ओपन आणि ओबीसीचे विद्यार्थी अप्लाय करू शकता आणि EWS हे फक्त आणि फक्त ओपन विद्यार्थ्यांसाठीच आहे, बाकी विद्यार्थ्यांनी EWSचा काही संबंध नाहीये, ठीक आहे ना. चला असो. त्यानंतर तुमच्या 10वीचे जे मार्क होते हे प्रॉपर आहे की नाही हे एकदा तुम्ही चेक करून घ्या. म्हणजे सायन्सला, मॅथ्सला, नंतर तुमचा इंग्लिशला, नंतर पर्सेंटेज बरोबर आहे की नाही हे एकदा तुम्ही चेक करून घ्या, ठीक आहे ना. चला हे सर्व काही चेक केल्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं तुम्ही म्हणताय ना की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे नेमकं काय,
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की प्रोव्हिजनल मेरिटमध्ये तुमचं नाव येणं महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येत नाहीये, याचा अर्थ फॉर्म त्यांनी प्रॉपर भरलेला नसावा, पेमेंट त्यांनी केलेलं नसावं, त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाहीये. तर ठीक आहे ना, तर या गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. तर बघा या ठिकाणी स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर म्हणजे हा विद्यार्थी महाराष्ट्रामधून 66,713 आहे. नंतर त्याच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे समजा ज्या जिल्ह्यामधून हा फॉर्म भरला गेलेला आहे ना, त्या जिल्ह्यामधून हा विद्यार्थी 3,543 नंबरचा आहे. त्यानंतर स्टेट लेवल TFWS बघा, जर तुम्ही TFWS ला अप्लाय केलं असेल तर TFWS चा सुद्धा जनरल मेरिट नंबर येऊन जाईल आणि जर तुम्ही EWS ला अप्लाय केलं असेल तर EWS चा सुद्धा जनरल मेरिट नंबर येऊन जाईल. जे विद्यार्थी ओबीसी असेल तो ओबीसी मधून तुम्ही कितवे आहात हे सुद्धा या ठिकाणी येऊन जाईल. तुम्ही जर समजा SC आहात, ST आहात, जी पण तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमधून तुम्ही कितवे आहात हे सुद्धा या ठिकाणी येऊन जाईल. तर या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे. बघा या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे ना. हे नंबर मिळाला याचं काय की याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म हा योग्य प्रकारे भरला गेलेला आहे आणि वरील ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या गोष्टी एकदा व्यवस्थित तपासून घ्या. जर प्रॉपर असेल तर आनंदाची गोष्ट आहे, निश्चिंत राहा, ठीक आहे ना. पण हो, ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म अजूनही भरला गेलेला नसेल तर त्याच्यासाठी डेट सुद्धा वाढलेला आहे, त्याचा लाभ नक्की घ्या, ठीक आहे ना. चला असो, तर 4 तारखेपर्यंत विद्यार्थी डिप्लोमाचा रजिस्ट्रेशन फॉर्म सुद्धा भरू शकतो, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकतो आणि बाकीच्या संपूर्ण शेड्यूलमध्ये कोणताही चेंज झालेला नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट साठी सज्ज रहा, काळजी करू नका, बिनधास्त रहा, ठीक आहे ना. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण गोष्टी कशा चेक करता, काय काय चेक करायचं हे सर्व आपण बघितलं. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करून द्या. आणि हो, आपलं डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस सर्वात जास्त फेमस आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या ऍप्लिकेशनवरून अभ्यास करून आउट ऑफ मार्क मिळवलेले, भरपूर जिल्ह्याचे टॉपर, भरपूर कॉलेजेसचे टॉपर आपले विद्यार्थी आहे आणि हे सांगताना मला खूप गर्व होतो. आणि माझे जे विद्यार्थी, जे जुने विद्यार्थी पाहत असाल तुम्हाला सर्वांना कॉंग्रॅट्स बेटा, तुम्ही खूप छान अभ्यास केला, पर्सेंटेज खूप छान आणले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा टॉपर बनवू शकता. आपल्या टीम कडून अभ्यास वगैरे करा आणि हो, एकदा बघा फ्री डेमो लेक्चर आपले YouTube चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे. विनीत ट्युटोरियल नावाचा आपला YouTube चॅनल आहे, त्यावर सुद्धा फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे आणि ऍप्लिकेशनवर सुद्धा फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे. एकदा जाऊन त्याचा फायदा नक्की घ्या. आणि हो, ऑफर जर बघा 1899, आता मला सांगा एका सब्जेक्टची फी आपली एकदम कमी आहे. त्याच्यात पण जर तुम्हाला अजून डिस्काउंट पाहिजे असेल ना, तर जा आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील, बरोबर आहे. हो, फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल नका करू रे, कॉल नका करू, ठीक आहे ना. चला असो, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.